शाळेसाठीच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या 5 जागांसाठीची मतमोजणी सुरू. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात निवडणूक प्रचाराला वेग. उत्तर प्रदेशमध्ये वीज आणि रस्त्यांची अवस्था सुधारण्याचं पंतप्रधानांचं जनतेला आश्वासन. व्ही.के. शशिकला होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री. ओ पन्नीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडून स्वीकृत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपालाच घवघवीत यश मिळेल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. सांगली मुंबई खरवण्यासाठी काँग्रेसला जिंकून द्या. काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांचं आवाहन. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक चुका झाल्याने 140 उमेदवारांचे अर्ज बाद. निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज. राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या भाल परिसरातल्या ग्रामस्थांचा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय. डोंबिवली इथं आयोजित 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. विविध ठराव संमत. ठरावांचा पाठपुरावा करणार. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 31व्या दीक्षांत समारंभात 2593 स्नातकांना पदवी प्रदान. स्वरसाधना समितीतर्फे मुंबईत आयोजित शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात पंडित सुजय राणे यांच्या गायकीला रसिकांची दाद. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया ओशनिया गटात न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवत भारताचा पुढच्या फेरीत प्रवेश. दृष्टिबाधितांच्या दुसऱ्या टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर 128 धावांनी दणदणीत विजय. आणि अफगाणिस्तानमध्ये हिमस्खलन आणि हिमवर्षावामुळे आतापर्यंत 107 नागरिक मृत्युमुखी.